इंडिया का डिजिटाइजेशन एफर्ट 90s में शुरू हुआ था, 1990s में। बट आधार शुरू होने के टाइम पे हम रीइमेजिन किया था, डिजिटाइजेशन कर रहा है और डीपीआई कर रहा है, थोड़ा डिफरेंस है, हम बताएंगे। डीपीआई बोल के डीपीआई एक सॉल्यूशन नहीं है, वो आधार एग्जांपल, फाइटल एग्जांपल एज आधार सिर्फ आईडी था। आईडी लेने में क्या होगा, आईडी से आपका लाइफ सॉल्व नहीं कर रहा है, आईडी से कुछ यूज़ नहीं हुआ तो आईडी सब फ़र्क नहीं है। इन द सेंस आईडी मिलने के बाद पॉकेट में होगा आपका, राइट, इन द सेंस इट वोंट बी यूज्ड, यूसेज नहीं होगा। सो हमारा चिंता ये था ये यूसेज इंक्रीज करना है। एवरीडे यूज़ हुआ तो आपका फ़ायदा होगा लाइफ में, वैल्यू मिलेगा आपको। वैल्यू मिल गया तो आप फिर और यूज़ करेगा। इसीलिए मोबाइल फ़ोन आप यूज़ कर रहे हैं, क्यों? बिकॉज मैंडेटरी नहीं है आपको यूज़ करने का, बट आपको वैल्यू मिलता है ना फ़ोन। सिमिलरली इंटरनेट क्यों लेता है आप, इज़ बिकॉज आपका फ़ायदा है, वैल्यू है। सो आधार एक एग्जांपल था ऐसे, बट आधार का ऊपर वैल्यू कैसे अनलॉक किया है इज़ दैट आधार से बैंक अकाउंट खोलने का एकदम चेंज हो गया। 2012 में शुरू हुआ था, 2015 में प्राइम मिनिस्टर अनाउंस किया जनधन योजना प्रोग्राम। उसमें क्या हो गया, बैंक अकाउंट ओपन करने के लिए 600 रुपीज़, 600 रुपीज़ कॉस्ट था बैंक को, वो एकदम 6 रुपये हो गया, 6 रुपये हो गया। 600 रुपये नहीं, अभी 6 रुपये। सो इतना चीप हो गया बैंक को, आपको फ़ायदा है बिकॉज एज ए यूज़र, आधार का यूज़र इंस्टेंटली बैंक अकाउंट खोल सकता है। सो दैट इज़ वन वैल्यू। सेकंड, हमारा डायरेक्ट बेनिफिट्स ट्रांसफ़र मिलता है ना, बहुत कुकिंग गैस सब्सिडी, फूड सब्सिडी, फार्मर का सब्सिडी मिलता है, पेंशन मिलता है, सब मिलता है ना। सो ऑल दैट थिंग अभी डायरेक्टली बैंक में आ रहा है आपका। 10 साल पहले देखो डायरेक्टली नहीं आ रहा था, वो सिस्टम को पता भी नहीं था आप कौन है, बैंक अकाउंट भी नहीं था। सो बहुत उसमें वेस्ट हो रहा था, गवर्नमेंट को पैसा बहुत वेस्ट होता है 10 साल पहले। अभी ऐसे नहीं है, सब गवर्नमेंट का सब्सिडी डायरेक्टली आपका बैंक अकाउंट में मिलता है इंस्टेंटली। सो ये रूप में आप नया वैल्यू फ़ायदा आपको मिल गया तो एवरीडे यूपीआई, और यूपीआई ऐसे सेम किया था आधार के बाद, डिजी लॉकर किया था। सो ये सब एफर्ट को मिला के इंडियन गवर्नमेंट एक नाम डाल दिया, डिजिटल पब्लिक इंफ्रास्ट्रक्चर, डीपीआई। डीपीआई मीन्स यूपीआई जैसा, आधार जैसा, डिजी लॉकर जैसा बिल्डिंग ब्लॉक्स है, सिर्फ वो लेगो ब्लॉक्स है, वो यूज़ करके नया सॉल्यूशंस, नया इनोवेशंस कर सकता है, सॉल्यूशंस कर सकता है। क्यों? सोसाइटी को नया फ़ायदा मिलता है, नया एक्सेस मिलता है। अभी म्यूचुअल फंड इन्वेस्ट करने का मोबाइल में कर सकता है, इंश्योरेंस मिलने का मोबाइल में इंस्टेंटली कर सकता है। 10 साल पहले इतना पेपर वर्क था तो मुश्किल था मिलने के लिए। सो वो 10 साल का, और अभी नियरली 15 साल का काम है। 10 साल का बहुत इन्वेस्ट किया है इंडिया, अभी ग्लोबली भी कर रहा है। इंडिया इज़ टेकिंग डीपीआई एफर्ट ग्लोबली। 50 कंट्रीज़ नेक्स्ट 5 ईयर्स, अगला 5 साल में 50 कंट्रीज़ में डीपीआई इम्प्लीमेंट कर रहा है। अभी यूपीआई सिंगापुर में है, श्रीलंका, भूटान, नेपाल में है, दुबई में आ रहा है, फ्रांस में चला गया, पेरिस में यूपीआई। ऐसे डिजी लॉकर जाएगा, यूपीआई जाएगा। आधार ऑलरेडी 11 कंट्रीज़ में आधार जैसा प्रोजेक्ट अभी चल रहा है। इंडियन सॉफ्टवेयर यूज़ करके, हमारा सॉफ्टवेयर यूज़ करके 11 कंट्रीज़ आर इम्प्लीमेंटिंग आईडी प्रोजेक्ट। सो
अच्छा है इंडिया के लिए, नॉट ओनली इंडियंस के लिए वैल्यू मिलता है, अभी ग्लोबल के लिए भी हेल्प कर रहा है। वेस्ट बोल के डेवलप्ड नेशन एआई को कंट्रोल करना चाहता है, बड़ा बड़ा कंपनीज आउटसाइड से, इधर नहीं है। एंड वो वेस्ट को बहुत फियर मीन्स डर है एआई के लिए एक्चुअली, बिकॉज उसको सोसाइटी में सब है, सब पैसा है, मिलना है, सब है, जॉब, उसका ऊपर डर मिल रहा है। हमको कुछ नहीं है इधर, हमको एआई एम्ब्रेस करना चाहिए, यूज़ करके हमको चेंज करना है। क्या चेंज हो जाएगा? सब इजी हो जाएगा, व्हाट कॉल डेमोक्रेटाइज बोलता है, वो मीन्स सब लो कॉस्ट इजी, सबको एक्सेस मिलेगा। म्यूज़िक बनाने के लिए और पेंटिंग बनाने के लिए, आर्टिकल लिखने के लिए आपको 10 आर्टिकल एक दिन लग सकता है। क्यों नहीं? आपको लिखना है, आइडिया है, लिखने के लिए थोड़ा टेक्निक मालूम है, वो इंस्टेड ऑफ वर्ड डॉक्यूमेंट यूज़ करके लिखता है आजकल। बट नेक्स्ट जनरेशन एआई यूज़ करके आप टाइपिंग शुरू करने के टाइम पे एआई विल सपोर्ट यू, तो फटा कर लिख सकते हैं। क्यों नहीं? प्रोडक्टिविटी बोलता है ना, हमको सेम चीज़ फास्टर, चीपर, फटाफट कर सकता है, चीपर भी कर सकता है। अच्छा है, सबको यूज़ करना चाहिए, यूज़ करना। बट एआई का सम वेस्टर्न एआई के लिए वो बायस बोलता है, वो वीमेन के लिए और डार्क कलर स्किन के लिए, और उसका इंडियन के लिए मुश्किल हो जाएगा समटाइम्स, दे विल से एआई को बायस है, वो देखना चाहिए हमको। अब बायस घुस गया तो सम पीपल, कुछ लोग को कुछ भी नहीं मिलेगा, वो नहीं, हमको ऐसे नहीं करना चाहिए। सो हमको ट्रैक करना चाहिए, वो बायस है, वो एआई के लिए बायस नहीं है। सो हमको पूछना है, वो एआई एक हेल्थ केयर प्रोवाइड कर रहा तो हेल्थ केयर अच्छा से कर रहा है, करेक्ट से कर रहा है, और क्यों हमको मालूम कैसे पड़ेगा? करेक्ट, या सो वी हैव टू चेक करना पड़ेगा। वो रिगर ऑफ टेस्टिंग वगैरह सब देखना चाहिए। अदरवाइज इंडिया विल बेनिफिट फ्रॉम एआई एंड एआई नीड्स इंडिया, सो विल डेफिनेटली नीड इट। या थँक यू. नमस्कार, मी गिरींद्र कसमळकर, आयडियाज टू इम्पॅक्ट्स. या इव्हेंटला सपोर्ट करण्यामध्ये मला अतिशय आनंद होतो आहे, कारण डिजिटल पब्लिक गुड्स आणि डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर या एरियामध्ये एक स्टेपची टीम, डॉक्टर प्रमोद वर्मा जे इथं आलेले आहेत, मधू त्यांचे कलिगण, सगळी टीम, यांनी एवढं मोठं काम केलेलं आहे की हे फारसं आपल्याला बघायला मिळत नाही कधी. आणि त्या कामाचे इम्पॅक्ट्स आपल्याला ऑलरेडी इंडियात दिसत आहेत, त्या कामाचे आता जगभर हे इम्पॅक्ट दिसणार आहेत. पण खूपच आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की आपल्या इंडियात राहणाऱ्या लोकांना याची जास्त माहिती नाही आहे, या टेक्नॉलॉजीची माहिती नाही, याच्यात काय करता येईल याची माहिती नाही आहे. त्यामुळे आमचा सुद्धा आयडियाज टू इम्पॅक्ट्सच्या बाजूनी असा प्रयत्न असणार आहे की हा इव्हेंट तर झाला, त्या इव्हेंटनंतर आपल्याला कुठली अशी कंटिन्युइंग ॲक्टिव्हिटी करता येईल की ज्याच्यामुळे आपल्याला इथले स्टुडंट्स, इथले एंटरप्रेन्योर्स यांच्या सगळ्यांची एनर्जी वापरता येईल हा इनिशिएटिव्ह पुढे घेऊन जाण्यासाठी. आणि त्या दृष्टीने हा इव्हेंट हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण आत्ता प्रमोद वर्मांचं भाषण ऐकलंच, तर ही जी मूवमेंट आहे त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी, त्याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी आयडियाज टू इम्पॅक्ट्स आणि माझा फंड पेंटाथलॉन व्हेंचर्स या दोन्ही बाजूनी मी अत्यंत उत्सुक आहे. आणि तुम्हाला थोड्याच दिवसात त्याच्यात भरपूर गोष्टी होताना दिसतील सगळ्या इकोसिस्टमच्या दृष्टीने, आणि त्याच्यात आम्ही नक्की सहभागी होणार आहोत. धन्यवाद. Hi, this is Dinanath Kolkar. I am the chair for IT and ITES at Maratha Chamber of Commerce, Industries and Agriculture. I also chair the Science, Technology and the Innovation Research track at Pune International Center. I spent 34 years at TCS doing various roles, and I'm currently focusing on the Pune ecosystem, primarily in the IT sector. And it is great to see this particular initiative on the digital public goods. I have always been complaining that we don't create as much as awareness on digital public infrastructure, which is world class in India, but the student community doesn't know much about it. So it is good to see an event like this, and congratulations to TechD and the Sunbird community for having organized this, and what a great start we have had to this particular event. I would like to take the action items from Dr.
Dr. Pramod's points and call to action from each of the academic institutions and ensure that they put it as a part of their curriculum to ensure that students know about digital public infrastructure and the opportunities that are there on digital public good. So all the best to the entire community and look forward to having more such events. तर गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रामध्ये आणि स्पेशली पुण्यामध्ये तर ॲक्च्युली UPIचा यूज फार जास्त आहे. इनफॅक्ट बाकी ठिकाणी गेला तर तेवढा युजेज नाही आहे, पण युजेज हळूहळू वाढतो आहे कारण प्रत्येक जणाकडे अकाउंट आहे. आपले जे काही इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड झालं आहे त्याच्यामध्ये 3 मेन हे होते, आधारस्तंभ होते. एक म्हणजे जनधन, म्हणजे प्रत्येक जणाकडे अकाउंट असणं, दुसरं म्हणजे आधार आणि तिसरं म्हणजे मोबाईल. ह्या तिन्ही गोष्टी जनधन लोकांकडे पोचलेल्या आहेत. आणि मेन दुसरी गोष्ट म्हणजे कारण त्याचं पेनिट्रेशन का वाढलं नाही आहे, कारण आपल्याकडे अजूनही 3G आणि 4G नेटवर्क सगळीकडे अजून झालेलं नाही आहे. BSNLचा जो प्रोग्राम आहे ज्याने 3G 4G आणि 5G पण हा रोलआउट जो होणार आहे पुढच्या 1-2 वर्षामध्ये, तेव्हा ह्याचा वापर फार जास्त वाढेल आणि ह्यामुळे आपली जी काही बहुसंख्यक लोकसंख्या आहे ते प्रत्येकजण वापरायला लागतील ह्याचा आम्हाला एकदम विश्वास आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण आम्ही काही शेतकऱ्यांबरोबर आम्ही म्हणजे मराठा चेंबर तर आहेच, पण आम्ही काही प्रोजेक्ट्स केले होते. मी IEEEच्या थ्रू मराठवाड्यामध्ये प्रोजेक्ट्स केले होते आणि स्पेशली कोविडमध्ये त्यांनी जे FPCs म्हणतात, फार्म प्रोड्युसर्स कंपनी जी असते, त्या लोकांनी कोविडमध्ये डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर वापरून बऱ्यापैकी त्यांचा बिझनेस वाढवला. त्यामुळे फार्मर्सकडे पण हा डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर जो आहे तो पोचलेला आहे ऑलरेडी. तो कसा त्यांनी वापरावा आणि स्केलअप करावा हे पण फार मोठी गोष्ट आहे. आणखी एक गोष्ट सांगण्याची म्हणजे आपल्या देशामध्ये बरेचसे छोटे लघुउद्यम आहेत, फारच छोटे असतात, म्हणजे ते काही लाखांपर्यंत त्यांचं हे असतं, उत्पन्न असतं किंवा काही करोडोमध्ये, पण त्यांनी पण बऱ्याचशा ह्या DPIs वापराव्या ही फार मोठी गरज आहे. बऱ्याच लोकांनी ऑलरेडी रजिस्टर केलेलं आहे, पण MSME सेगमेंट असं सेक्टर असं त्याला म्हणतात, म्हणजे मायक्रो, स्मॉल आणि मीडियम असे एंटरप्राइजेस असतात, त्यांच्यासाठी बऱ्याचशा प्रोव्हिजन गव्हर्नमेंट करते आणि ते पण DPIs वापरावे आणि त्याच्यावरती बऱ्याचशा टेक्नॉलॉजी कंपनीजने DPGs बिल्ड करावे. त्यामुळे मग देशाला त्याचा फार उपयोग होईल आणि ह्या सगळ्या छोट्या बिझनेसेसना त्याचा फार उपयोग होईल. माझं नाव पार्थ लवाटे, मी टेकडी टेक्नॉलॉजीज नावाच्या कंपनीचा CEO आहे. टेकडी पुण्यातली कंपनी आहे. आम्ही पुण्यात काम चालू केलं 2006मध्ये. आम्ही सगळे कोफाउंडर्स टेकडीवरती भेटलो आणि त्यातनं ह्या कामाचा निर्माण झाला, म्हणून त्याचं नाव टेकडी ठेवण्यात आलं. आणि सुरुवातीपासून आम्हाला काहीतरी चांगलं करायचं होतं. सुरुवातीला ते चांगलं करणं, टेकड्यांवर झाडं लावणं होतं, टेकड्यांना वाचवणं होतं. आणि आम्ही ओपन सोर्स ह्या सॉफ्टवेअरमध्ये काम करायला सुरुवात केली, ज्यातनं आम्हाला पहिल्यापासून काहीतरी अशा पद्धतीने करायचं की ज्यातनं आपल्याला परत देता येईल. की ओपन सोर्स म्हणजे फ्री सॉफ्टवेअर असतं, सो ते सगळ्या वेगळ्या इंडिव्हिज्युअल्स आणि कंपनीज एकत्र येऊन बांधतात आणि ते वापरता फुकट येतं. पण ओपन सोर्स सस्टेनेबल करण्यासाठी जेव्हा लोक ओपन सोर्स वापरतात तेव्हा त्याला परत देणंही फार गरजेचं असतं. सो टेकडीमध्ये हा ओपन सोर्स परत देण्याचा फार एक कोर पार्ट आहे आमचा. आणि ह्याच बेसमधनं आम्ही वेगळ्या गोष्टी करत गेलो. सो आत्ता आपण इथे आलेलो आहोत, तो ह्या DPI DPG इव्हेंट आहे. सो DPI म्हणजे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर. सो जसे आपले रस्ते आहेत, जशा रेल्वेज आहेत, हे फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर आहे. हे इन्फ्रास्ट्रक्चर जेव्हा गावोगावी पोचतं तेव्हा इकॉनॉमी चांगली व्हायला लागते, तेव्हा लोकांना जॉब्स मिळायला लागतात. सो जसं फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर आहे तसंच डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आहे. तर डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय, तर आधार आहे. सो पूर्वी प्रॉब्लेम काय होता की कुठलाही तुम्ही जर का एक इकॉनॉमीचा कॉन्सेप्ट बघितला की ट्रस्ट किंवा विश्वास हा फार फंडामेंटल असतो कुठल्याही 2 लोकांमध्ये काहीतरी ट्रान्झॅक्शन व्हायला. तो विश्वास जेवढा चांगला होत जातो तेवढा आपण जास्ती एकमेकांबरोबर काम करायला. तर हा विश्वास कसा वाढवता येईल, हा विश्वास वाढला तर आपोआप एकमेकांमध्ये ट्रान्झॅक्शन्स वाढायला लागेल, त्यांच्यामध्ये बोलणं वाढायला लागेल, त्यातनं ॲक्च्युली काहीतरी इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शन घडायला लागेल, ह्यातनं इकॉनॉमीची ग्रोथ होते. सो आधारनी काय केलं की आयडेंटिटी हा जो प्रश्न होता की मी पार्थ आहे, हा जो मुद्दा आहे हा फार बेसिक आहे. पण तुम्ही विश्वास कसा ठेवणार, मी पार्थ आहे म्हणतो आहे पण तुम्ही कुठल्या बेसिसवर विश्वास करणार. सो आधारनी पहिल्यांदा असं केलं की जगात पहिल्यांदा अशी एक आयडेंटिटी क्रिएट केली गेली जी डिजिटली व्हेरीफायबल. सो तुम्ही ॲक्च्युली जाऊन चेक करू शकता माझ्या आधारचा QR कोड स्कॅन करून की खरंच हा माणूस हा आहे का. म्हणजे गव्हर्नमेंटनी त्याच्यावरती स्टॅम्प मारला आहे की पार्थ आहे, आता तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू शकता. एकदा ही ट्रस्ट एस्टॅब्लिश झाली, ती डिजिटली एस्टॅब्लिश झाल्यामुळे काय झालं की आपल्याला हा आयडेंटिटी किंवा मी कोण आहे हा मुद्दा एस्टॅब्लिश करायला लागणारी जी फ्रिक्शन आहे ते घर्षण कमी झालं. ते घर्षण कमी झाल्यामुळे खूप गोष्टी फास्ट होत गेल्या. जसं प्रमोद सर आत्ता म्हणले
की बँक अकाउंट उघडणं काय होतं की बँक अकाउंट उघडायचं कुठल्या बेसिसवर असतं की बँकेत लोक पैसे ठेवतात, त्यातनं लोक लोन दिले जातात, राईट. सो तो माणूस खरंच तो माणूस आहे का, हा फार महत्त्वाचा मुद्दा असतो बँकसाठी. सो हे KYC आपण सगळे करतो. हे KYC पूर्वी इतका अवघड होतं, तुम्हाला एवढे फॉर्म्स द्यायला लागायचे. तुम्हाला एक एक्झाम्पल घ्या की तुम्ही शेअर ट्रेडिंगचं अकाउंट उघडलं किंवा म्युच्युअल फंडसाठी अकाउंट उघडलं तर चक्क 50 पानी फॉर्म असायचा, प्रत्येक पानावर सही करायला लागायची. आज आधारमुळे तुम्हाला ते सगळं डिजिटली करता येतं आणि लिटरली ते 3-4 मिनटात होतं. सो हे जो काय वेळ कमी झाला त्यांनी खूप पैसा वाचला. माझ्याकडे एक्झॅक्ट नंबर्स नाही आहेत, पण मला वाटतं 3500 रुपये हा म्युच्युअल फंडचा KYC करायची किंमत होती. आज ती साधारण 30 रुपयात होती. त्यामुळे या ज्या सगळ्या स्टार्टअप्स आहेत ह्याच्यात काम करणार त्यांना हे परवडायला लागलं. एक एक्झाम्पल प्रमोद सरांनी अजून दिलं की झेरोदाचे फक्त 60,000 कस्टमर्स होते आधार KYC व्हायच्या आधी. त्याच्यानंतर ते जवळजवळ कित्येक पटीने वाढले, मिलियन्समध्ये त्यांचे नंबर्स गेले. सो आधार हा एक खूप बेसिक गोष्ट आहे. तुम्ही बघितलं तर मी आहे यात कौतुक काय, पण ते जेव्हा डिजिटली व्हेरिफायबल होतं तेव्हा खूप गोष्टी व्हायला लागतात. दुसरा भाग तुम्ही बघितलात UPI म्हणजे आपल्याला ते गुगल पे म्हणून माहिती आहे, फोनपे म्हणून माहिती आहे, पेटीएम म्हणून माहिती आहे. या सगळ्या गोष्टी UPIने पावर. आता तुम्ही बघितलं असेल कुठेही कोपऱ्यावर जा, भाजीवाल्याकडे गेलात तरी तुम्हाला UPIने पैसे भरतात. आता हे सगळ्यांनी बघितले, नंदीबैल पैसे घेतो UPIने. हे जगात कुठे होत नाही. सो भारतात ही सुरुवात झाली. आणि ह्यात आता इंटरेस्टिंग काय आहे की हे टेकडी जे काम करत आहेत आता, टेकडीनी ह्यातल्या काही ज्या गोष्टी आहेत. सो दीक्षा आहे फॉर एक्झाम्पल, भारताचं जे K-12 किंवा शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी किंवा टीचर्सचं ट्रेनिंगचा जो प्लॅटफॉर्म आहे, ज्याच्यात कोविडमध्ये त्याच्यामुळे कंटिन्युटी राहिली एज्युकेशनमध्ये, तो जो दीक्षा प्लॅटफॉर्म आहे तो एक स्टेपमध्ये बांधला गेला. सनबर्ड नावाचा त्याच्या खालचा जो सॉफ्टवेअर आहे त्याला म्हणलं जातं. आणि त्यातले बरेचसे भाग पुण्यात बांधलेले किंवा आता तुम्ही आधारचं पोर्टल बघितलं तर ते पुण्यात बांधलेलं आहे. सो पुण्याचा यात खूप मोठा सहभाग आहे. डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरच्या खालच्या ज्या पार्ट्स आहेत, ज्याला डिजिटल पब्लिक गुड्स म्हणतात, की जे ओपन सोर्स आहे ज्याच्यावरती ही टेक्नॉलॉजी बांधली जाते, त्यातली बरीचशी टेक्नॉलॉजी भारतातच क्रिएट होते आणि आपल्या पुण्यात क्रिएट होते. सो ह्या इव्हेंटचा मेन मुद्दा काय आहे की इथे हे होतं आहे हे अजून लोकांना माहीत नाही आहे. सो DPG DPI हे फक्त बँगलोरमधला शब्द झाला आहे, दिल्लीतला शब्द झाला आहे, पण तो ॲक्च्युली पुण्यातल्यासारख्या शहरांमध्ये बनतो आहे. आणि इथली सॉफ्टवेअर इकोसिस्टमला अजून हे माहीत नाही. म्हणजे हे फक्त कॉमन मॅनला माहीत नाही असं नाही आहे, सॉफ्टवेअरमधल्या लोकांनाही माहीत नाही. सो या इव्हेंटचा मेन मुद्दा होता की ह्यात लोकांना याच्याशी जोडावं, यातनं लोकांना दिसावं की आता DPI हा फक्त इंडियातला भाग राहिला नाही. म्हणजे इंडियाने G20मध्ये काय केलं की आपण जे बनवलं ते देशाला दाखवलं, जगाला दाखवलं. आणि G20मध्ये indiastack.global या वेबसाईटचा लॉन्च झाला होता, ज्यात इंडिया म्हणलं की आम्ही बांधलं आहे, आम्ही बिलियन्सच्या स्केलला टेस्ट केलं आहे, भारतापेक्षा दुसरा कुठलाही मोठा देश नाही आहे, तर आमच्याकडे बांधलं आहे आणि आमच्या स्केलला टेस्ट झालं आहे, तर ते तुम्ही कुठेही जगात वापरू शकता आणि आम्ही हा कोड आता फ्री तुम्हाला अवेलेबल करतो. म्हणजे भारताने हे सगळं ओपन सोर्स करून टाकलं. त्यामुळे आता काय झालं आहे की जगामधनं डिमांड येते की आम्हाला पण असं डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर हवं आहे. आणि यात बांधणारे एक्सपर्ट्स कोण आहेत, तर ते आपले भारतीयच आहेत. सो आता ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी की जगभरात आता तुम्ही एकीकडे डेव्हलप्ड कंट्रीज बघा किंवा ग्लोबल साऊथ बघा, दुसरीकडे तुम्ही ग्लोबल नॉर्थ म्हणजे त्याला आपण जे डेव्हलप्ड कंट्रीज म्हणतो त्या बघा. सो डेव्हलपिंग नेशन्स आणि डेव्हलप्ड नेशन्स दोघांनाही भारत जे बांधतो त्याची गरज आहे. UPI बघितलं तर ते अमेरिकेत पण नाही आहे. अमेरिका अजूनही जुन्या पद्धतीने पेमेंट्स करते, खूप पेमेंट्स अजूनही कॅशमध्ये होतात. सो UPI सारखी टेक्नॉलॉजी किंवा ONDCबद्दल तुम्ही ऐकलं असेल, जे नेटवर्क प्ले येतो, म्हणजे आपण फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनच्या कॉन्टेक्समध्ये ONDCचा वापर केला जातो, विच इज अ डिस्ट्रीब्युटेड नेटवर्क प्ले इन ई-कॉमर्स. ही जी टेक्नॉलॉजी आहे ती कुठल्याही डेव्हलप कंट्रीमध्ये पण नाही आहे. सो एनर्जी नेटवर्कसाठी युरोप आपल्याकडे येतं. सो एकीकडे भारताकडे आता डेव्हलप कंट्रीज बघतात फक्त सॉफ्टवेअर आउटसोर्सिंगसाठी नाही, कन्सल्टिंगसाठी, की आम्हाला शिकवाय कसं करायचं. फक्त जाऊन सॉफ्टवेअर बांधायचं नाही त्यांच्यासाठी, तर जाऊन शिकवायचं आहे आणि त्यांना बांधायला मदत करायची. दुसरीकडे आफ्रिका आहे, कॅरिबियन आहे, हे सगळ्या देशांकडे हे फाउंडेशनल आधारसारख्या गोष्टी नाही आहेत. त्याच्यासाठी सुद्धा लोक इंडियाकडेच येत आहेत. आणि आता इंडियाला आणि पुण्याला याच्यामध्ये काहीतरी करायची खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. आपल्या इथल्या सॉफ्टवेअरमधले जे काय कंपनीज आहेत, आपले सॉफ्टवेअरमधले जे प्रोफेशनल्स आहेत, त्यांना सगळ्यांना हे कळायची गरज आहे. हे कळलं तर ही अपॉर्च्युनिटी खूप मोठी होणार आहे. 50 देश थांबलेत ही टेक्नॉलॉजी मिळावी म्हणून. आणि जेव्हा देश थांबतात, आज आय थिंक प्रमोदनी एक खूप इंटरेस्टिंग स्टॅटिस्टिक्स सांगितलं की 10,000 कोटी हा खर्च झालेला आहे इंडियाच्या डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरवर, जो देशाच्या खर्चाच्या तुलनेमध्ये काहीच नाही आहे. म्हणजे राऊंड ऑफ करताना झालेल्या चुकीसारखा तो खर्च आहे. तर एवढूशा पैशामध्ये, आणि ऑफकोर्स हा पैसा खूप मोठा आहे, पण तुम्ही काय घडलं आहे त्याच्यामध्ये बघितलं, आधारपासून UPIपर्यंत सगळं त्यावेळ्या पैशात घडलं. तर एवढ्याशा पैशांनी जर का एवढा मोठा इम्पॅक्ट भारताला दिसू शकतो, तर तुम्ही विचार करा की ग्लोबल अपॉर्च्युनिटी किती मोठी आहे. आणि त्यात भारताचा ऑलरेडी वाटा खूप मोठा आहे. सो या इव्हेंटमधनं एकीकडे या सॉफ्टवेअर कंपनीजना आव्हान आहे की तुम्ही पण ह्याच्यात सहभागी व्हा,
तुमच्या लोकांना ह्याच्यात तयार करा. आणि एकदा सॉफ्टवेअर कंपनीजमध्ये अपॉर्च्युनिटी आली की ते सप्लाय करायला पुण्यासारखं दुसरं शहर नाही आहे. कारण पुण्याला विद्येचं माहेरघर म्हणलं जातं, ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हणलं जातं. इथले 30च्या वरती इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. आणि इंटरेस्टिंग काय आहे की डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर हा फक्त सॉफ्टवेअर किंवा इंजिनिअरिंगचा भाग नाही आहे. याच्यामध्ये पब्लिक पॉलिसी येतं, याच्यामध्ये डिझाईन येतं. कारण शेवटी जेव्हा तुम्ही देशाच्या स्केलला काहीतरी बांधता तेव्हा ते शेवटच्या माणसांनी वापरायचं आहे. त्यामुळे पब्लिक पॉलिसी करणाराही माणूस लागतो, डिझाईन करणाराही माणूस लागतो, टेक्नॉलॉजी करणाराही माणूस लागतो, गव्हर्नमेंट कशी चालते तेही कळायला लागतं. सो ही अपॉर्च्युनिटी फक्त सॉफ्टवेअरला लिमिटेड नाही आहे. वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातल्या स्टुडंटसाठी खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. आज आत्ता अपॉर्च्युनिटी पॅनल चालू आहे, त्याच्यावरती तुमचे जे बिग 4 आहेत, एलॉईड, DY, KPMG इथली लोकं आलेली आहेत, ते याच्याबद्दल आत्ता सांगत आहेत. सो तुम्ही जर का बघितलं तर आज आपण अशा ठिकाणी उभे आहोत की भारताने खूप इनोव्हेशन केलेलं आहे या क्षेत्रात. आज भारत याच्यावरती लीड करतो आहे आणि आता आपल्याला हे जे लीड आहे ते वी हॅव दॅट अपॉर्च्युनिटी टू टेक इट ग्लोबल आणि मेक शुअर दॅट वी बेनिफिट फ्रॉम इट अँड द वर्ल्ड बेनिफिट्स फ्रॉम इट. So, hi, I am Innocent Murthy. I am partner and government consulting leader for Deloitte. Today, it was a real happiness moment when we are actually doing this entire Sunbird DPG program, and I'm very, very glad to have been invited here and join the panel with Pramod and other dignitaries. It's extremely important. I think I want to leave a couple of thoughts here. One, getting the youngsters involved in the DPG and DPI revolution is very important because they are the people who can think differently about the problem of Indian civil and various other issues and create a solution around it because they will think differently. That's part one. Part two is if I have multiple brains thinking and trying to solve a problem of importance, I can find multiple options. And because we are a diverse country, one single solution will never solve a problem. It will be a multiple different options which should be available to everyone across. The third one is companies like us, Deloitte or companies, any other large companies, always look at the startups and the technical talent, and we can actually use this platform to identify those technical talent and those startups who can work with us in future. So I think overall I see this is a great opportunity for Deloitte, and I congratulate TechD and Sunbird community, and a big thank you to Dr. Pramod for organizing this. Thank you so much for having me here. नमस्कार, मितेश भाटी. मी चीफ डिजिटल ऑफिसर प्रोटीनला आणि मी इकडे सनबर्ड इव्हेंटसाठी आलो. सो हे एकदम एक्साइटिंग पिरियड आहे कारण आपण बिझनेसमॅन, एंटरप्रेनर किंवा स्टुडंट असो, देर इज लॉट ऑफ अपॉर्च्युनिटी. आपल्या सगळं बिल्डिंग ब्लॉक्स आज आपण बघतो आहे, DPG आहे, DPI आपण यूज करतो आहे, आधार, UPI सगळं हे सगळं यूज करून आणि आत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि क्लाउड आणि हे सगळे एमर्जिंग टेक यूज करून, डेटा यूज करून आपण सोसायटल यूज केसेस सॉल्व करू शकतो. हेच अपॉर्च्युनिटी, हेच पुढे काय करायचं हे आम्ही इकडे आज दिवसभर बोलतो आहे, प्रयत्न करतो आहे की परत काय आसान करूया, सोसायटीला बेनिफिट करूया. थँक्यू.